तर दर संध्याकाळी इथल्या गावातली जी लहान मुलं आहेत, त्यांचं इथे शिक्षण चालतं. म्हणजे त्यांचे क्लासेस इथं घेतले जातात किंवा ते स्वतः अभ्यास करतात. तुम्ही बघू शकता तिथं बोर्ड आहे. नुकताच मला गावात सुट्टी आहे, पण मला अजूनपर्यंत एखादा चॉकलेटचा रॅपर किंवा जे नालायक लोकं विमल खातात ते कुठंच दिसलेलं नाही. वृद्ध माणसांना गावात फिरण्यासाठी मी एक गाडी बघूया. सुंदर गोष्ट आहे की मुलाला कंटाळा येणार नाही. एकदम फ्रेश वाटेल की जिथे बघा तिथं शिक्षणाचं वातावरण होईल आणि ते कंटाळा करणार नाही शाळेमध्ये येण्यास. जागजागी अशी डस्टबिन ठेवल्यामुळे कचरा इकडे तिकडे पडण्याचं प्रमाण कमी झालंय. सिस्टीम मग ब्लॉक पण व्यवस्थित करून घेते सगळं. आता ह्याच्यावर पीसेस होणार आहे, त्याच्यावर ब्लॉक. तर मित्रांनो, हे जे गाव आहे ते सरपंचाच्या विचारांनी नाही, तर इथले मोठे डेप्युटी कलेक्टर माननीय संदेश शिर्के यांच्या सहकार्याने आणि इथल्या लोकांच्या मदतीने, नागरिकांच्या मदतीने हे गाव घडलेलं आहे. म्हणून ह्या गावातून इथल्या लोकांचा आदर्श घ्या की यांनी घडणाऱ्या प्रगतीला साथ दिली, म्हणून ही प्रगती घडलेली आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी साक्षी एनपुरे. माझ्या युट्यूब चॅनलचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आली आहे पुरंदर तालुक्यातील आडाची गाडी या गावात, जे गाव एक आदर्श गाव म्हणून तर नमूद केलेलं आहे. आणि आज आपण ह्या गावामध्ये काय काय अशा आदर्श गोष्टी त्यांनी तयार केलेल्या आहेत ते आज आपण बघणार आहे, जेणेकरून ह्या गोष्टी आपण आपल्या गावामध्ये पण वापरू शकतो. मी आहे मुळशी तालुक्यातील, तर मला ही प्रत्येक मुळशी तालुक्यातील लोकांनी ही व्हिडिओ बघितली पाहिजे म्हणून मी व्हिडिओ ही बनवतीये. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हे गावातील जे जनावर आहे त्यांच्यासाठी त्यांनी हौद असं टाईप छोटंसं केलेलं आहे. जे उसाचं जे पाणी वाया जात असतं त्याचा हा ह्यांनी असा वापर केलेला आहे. ह्याच्यातून एक शिकण्यासारखं आहे की म्हणजे जे एका शेतकऱ्यांनी केलंय ते सगळ्या शेतकऱ्यांनी केलेलं नाही. प्रत्येक शेतकऱ्यांनी वेगवेगळं केलेलं. कोणी गहू केलाय, कोणी अंजीर, कोणी सीताफळ, कोणी ज्वारी, बाजरी असं वेगवेगळ्या प्रकारचं पीक प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. की हे बघा यांनी प्लास्टिकसाठी वर्गीकरण केलेलं आहे. इथं फक्त तुम्हाला सुका कचरा आहे तोच दिसतं, म्हणजे फक्त प्लास्टिक, हार्पिकचे बॉटल्स वगैरे जे काय असेल ते. प्रत्येक गावातील जी रहिवासी आहेत त्यांनी प्रत्येकाने त्याच्या घराच्या आजूबाजूला त्यांनी एखाद्या कोट्सनी किंवा काही सूचना देणाऱ्या पेंटिंग्सनी स्वतःचं घर सजवलेलं आहे. ज्याचा वापर करण्यासाठी आपण आपल्या गावातले जे अशी लोक आहेत त्यांच्याकडे ती कला आहे, पण त्यांनी ती कधी दाखवली नाही. तर त्यांचा वापर करून आपण ही आपली अशी सजावट करू शकतो, हे एक आदर्श घेण्यासाठी. त्यांच्या घराच्या बाहेर पण कचरा नाहीये. आजूबाजूला कुठेच कचरा नाही. मी आत्तापर्यंत खूप खूप फिरलेली आहे, पण मला अजूनही एक चॉकलेटचा रॅपर ना ते जे नालायक लोक विमल खातात ते कुठंच दिसलेलं नाही. म्हणजे तुम्ही दर्जा बघू शकता. वृद्ध माणसांना दाव ठेवण्यासाठी मी एक गाडी बघूया, त्या बघूया. इथल्या लोकांना खरंच मानलं पाहिजे. बघा तुम्ही इथं किती स्वच्छता आहे. इथल्या लोकांनी इथल्या ग्रामपंचायतला साथ दिल्यामुळं, या विचारांना पुढं नेल्यामुळं या गावाची इथपर्यंत प्रगती झाली आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांनी जो पुढाकार घ्यायचा, जो तरुण त्याचे विचार मांडतोय, त्याला काहीतरी महत्त्व देऊन त्याच्यावरती काम करावं. आत्ता आपण आलोय आडाची वाडी या गावातील शाळेमध्ये. तर चला बघूया ही शाळा. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आडाच्या वाडीतील शाळा. तर मी आता एक बघितलंय, इथे असं एक छोटंसं मिनी शेती बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये मुलांना फक्त शालेय शिक्षण नव्हे तर शेतकऱ्याचं शिक्षण पण दिलं जाते. शेती कशी करावी, त्याला कशी राखावी, हे सर्व शिक्षण दिलं जाते. तर इथे बऱ्याच प्रकारची फळभाज्या आणि पालेभाज्या पण लावल्या, जसं की हे वडाचं झाड आहे, इथे पावटा आहे, परत तिकडे मेथी, पालक, मोहरी, टोमॅटो, मुळा, अशा बऱ्याच प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत, जे ते स्वतःच लावतात, त्याची स्वतःच देखभाल घेतात व त्याचा उपयोग ते स्वतःच करणार आहेत. तर हे खूप उत्तम उपकरण आहे आणि याचा फायदा त्यांना तर होतच आहे. मी आता
आडाची वाडी या गावातील शाळेमध्ये आहे. ते तुम्ही बघू शकता पूर्ण माझ्या चारही बाजूला काही ना काही इंग्लिश विषय, मराठी विषय, प्रत्येक भाषेविषयी, सब्जेक्ट विषयी नॉलेज दिलेलं आहे, प्रिंट दिलेलं आहे आणि ते डिजिटल टीव्ही पण आहे, ज्याच्या थ्रू व्हिडिओज दाखवून मुलांना शिकवलं जातं. म्हणजे ही खूप एक सुंदर गोष्ट आहे की मुलांना कंटाळा येणार नाही, एकदम फ्रेश वाटेल की जिथे बघावं तिथं शिक्षणाचं वातावरण होईल आणि ते कंटाळा करणार नाही शाळेमध्ये येण्यासाठी. आता आपण आहोत आडाचीवाडी गावातील शाळेमध्ये, जी एक प्राथमिक शाळा आहे आणि तिथे त्या गावातील 80 ते 90% मुलं मराठी शाळेतच शिकतात, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आजकाल जे आपल्या इतर ठिकाणी नाही होत, तर हा एक आपण आदर्श घेण्यासारखा आहे. आणि इथे सर्व मुलांकडून तिथले गार्डनिंग वगैरे सगळं मुलंच करतात, म्हणजे ही खूप एक स्वावलंबी होण्याची शिक्षण या गावातून, या गावातल्या शाळेतून प्रत्येक मुलाला मिळत आहे, जे खूपच महत्त्वाचं आहे. ही आहे गावातील शाळेतल्या मुलांसाठी ग्रंथालय, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मुलांनी वाचन केलंच पाहिजे, जेणेकरून त्यांचा जो शब्दकोश आहे, जे ज्ञानाचं जे संग्रहालय आहे, ते खूप जमलं जातं. आणि हे एक उत्तम उदाहरण आहे की आतापासूनच वाचनाची सवय त्यांना लागावी म्हणून एक ग्रंथालय त्यांनी शाळेत केले आहे. बायोगॅस किट, ज्याचा वापर बायोगॅस बनवण्यासाठी केला जातो, ज्यामध्ये ओला कचरा जसं की मुलांचं उरलेलं जेवण, जे शाळेचं असू दे, अंगणवाडीचं असू दे, जो काही ओला कचरा साचला जातो, झाडपाला जो इथला जमला जातो, त्याचा वापर करून हा बायोगॅस निर्माण केला जातो की हाच नंतर ना ते जेवण बनवण्यासाठी अंगणवाडीचं किंवा मोठ्या शाळेचे जे जेवण असतं ते बनवण्यासाठी याचाच वापर केला जातो. ते खूप छान आहे. मुलांना रिन्युएबल एनर्जी याचं महत्त्व पटवून देण्यासाठी की आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचाच वापर करून एक वेगळी एनर्जी कशी तयार करू शकतो हे आतापासूनच मिळू शकत आहे. जागजागी अशी डस्टबिन ठेवल्यामुळे कचरा इकडे तिकडे पडण्याचं प्रमाण कमी झालं. असं आहे. कारण एवढे विचार मांडले जातात पण एवढा प्रतिसाद गावकऱ्यांकडून मिळत आता नाही. मुक्कामाला आहे तिथे. आता आहे ना आता ही साईड चालली का पुढे ते लाल टी शर्ट वाला सगळं की मॅडम पुढं तर ते मोबाईलवर बोलतो का हा, हा. ती अख्खी साईड ते बघतो वय 22 वर्ष अख्खी साईड ते बघतो पालन मेन रोडची म्हणजे मला काही आजी बोलल्या की कॉन्ट्रॅक्टर वगैरे नाही, ते contractor जे आहेत तेच पोरच करतं काम. ते काय आता इथं निम्म त्यांनी घेतलं होतं, आता निम्म पुढं परत मी चालू केलंय. सगळ्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. म्हणजे आम्ही सगळे एकत्र आहे हम्म. पण आता हे काय continue- नाही. प्रत्येक गावात पण आहे. श्रमदान हा. आपल्या स्वतःच्या गावात हेच नाही, हेच विचार पाहिजे. हा गावागावातील जी घरं आहेत तिथल्या मधला हा रोड आहे, तिथं पण इतकी स्वच्छता आहे. सिस्टीम आहे म्हणून ब्लॉक पण व्यवस्थित करून घेते सगळं. आता ह्याच्यावर पीसीस होणार आहे, त्याच्यावर ब्लॉक. आता महिलांना कर्ज वाटप वगैरे केलेलं आहे किंवा त्यांच्या व्यवसायासाठी आता समजा कुक्कुटपालन असेल किंवा शेळीपालन हे सगळं आता कर्ज देऊन ते त्यासाठी करतात. म्हणजे त्याचं प्रशिक्षण पण महिला हा, प्रशिक्षण दिलेलं आहे ऑलरेडी आपण महिलांना. असे करणारे आहेत का महिला? ते करतायत. आता आपण कर्ज वाटप केलेलं आहे. आता पिल्लांची ऑर्डर दिलेली आहे कोंबड्याची. आता आपण कुक्कुटपालनासाठी त्यांना करून देतो. आणि जरी आता प्रशिक्षण झालं पण नंतर ना काही महिलांना अडचण आली की बाबा हे होत नाही किंवा डीलर भेटत नाही त्याची नाही, त्याची सगळं आपण आहे ना महिलांची ना फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. जे कॉन्टॅक्ट असते करूनच हो. या गावाला नाव आडाची वाडी हे या विहिरीवरूनच पडले आणि त्याचं पूर्ण गावावर यातूनच पाणी येतं. तिथं तेवढं पाणी वाटतं. नाहीतर एक रुपये, एक लिटर असं काहीतरी आहे ना. आणि आतमध्ये मग काही टाकी वगैरे म्हणजे ही आहे एक गावची व्यायामशाळा जी की खूप आधुनिक आहे. तरी तरुण किती असतील तुमच्या गावामध्ये मुलं मुली असं 50-60. पण ते कसं गावच्या मुलं बाहेर IT म्हणून बाहेर आहे कोण कॉलेज आहे जी आहे ती जे आहे ती मध्ये नाही जे काय शिकते त्यांच्या नावाला नाही दिलं आपल्याला. सीएसआर गावाला प्रामाणिकपणा बघून दिला गेला दिला जातो. म्हणजे काही सीएसआर घेतलाय त्यातलं 50% आहे केला तू त्यांच्यातनं एक रुपया कुठं जात नाही. मी तेच त्यांना म्हणलं तुम्ही बाकीची कामं करूनच CSR दिला गेला असले तसं कोणी देत आणि क्वालिटी आमच्यात नाही आमचं फ्युचर आहे पुढले 50-60-100 वर्ष पुढे लाईफ टाइमचं व्हिजन आहे. आज उद्याच्या वरती मोडलं पाहिजे असं नाही आमचं व्हिजन आहे पुढलं 50-60 वर्ष पूर्ण ते टिकाऊ राहिलं पाहिजे.
पिढ्याने पिढ्या होते पण काम व्यवस्थित राहिलं तर शेत पावसाचं पाणी येतं इथं पूर्ण शेतकरी याच्यात गेलं जातं का? हा नक्कीच करणार म्हणजे तुला चंबर बांधलं जातं हे काम वाढलं पूर्ण पाणी मोरवाचं पाण्याची पूजत पातळी वाढवायची आणि प्रत्येक रस्त्याला महापुरुषांची नाव आहेत असं नाही की हा तिथल्या गावातल्या वरिष्ठ लोकांची नावं न देता महापुरुषांची नावं देतात. मी येताना पण बघितलं. तिकडं राजश्री छत्रपती शाहू महाराज बघा तेव्हा ते समोरच ते समोर दिसते का तिथं छत्रपती शाहू महाराजांची ती कमानी त्याच्या मागे अटल बिहारी वाजपेयींची मागे असं नाही की एखादा धर्म सर्व जाती धर्मांचे लोकांची रस्त्याची क्वालिटी बघा तीच क्वालिटी आहे ती आपण बघितली तिकडे पालम रस्ते सगळीकडे सरसकट तीच आहे. हा म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी काही चेंज नाही क्वालिटीच नाही पूर्ण अंडरकाउंट कारण तुम्हाला दिसणार बी ना ओपन नाही 14 दिवस आहे, पाणीच मारायचं हे आहे आणाच्यावाडी गावातील नाना नानी पार्क. चला बघूया. ही आहे आणाची वाडीची स्मशानभूमी. या चला दाखवते. इथं दर संध्याकाळी इथल्या गावातली जी लहान मुलं आहेत त्यांचे इथे शिक्षण चालतं म्हणजे त्यांचे क्लासेस इथं घेतले जातात किंवा ते स्वतः अभ्यास करतात. तुम्ही बघू शकता तिथं बोर्ड आहे. इथं रोज रात्री मुलं अभ्यास करायला येतात. इथल्या गावाने इथल्या मुलांमधली जी स्मशानभूमीची जी भीती आहे ती पूर्णपणे म्हणजे घालवलेली आहे. कारण बाकीच्या गावांमध्ये स्मशानभूमी म्हणजे लहान मुलांनी जायचं नाही, पण इथं मुलं अभ्यास करायला येतात. ही सर्वात मोठा आदर्श आहे या गावातला. कसं वाटतंय मग इथं म्हणजे कोणाला पण मरायला आवडेल इतकं तर चांगलं केलेलं आहे त्यांनी. म्हणजे इथं जाण्यासाठी बघा एवढं चांगलं मार्बल लावलेलं आहे, लोकांना बसायला केलेलं आहे. पावसाळ्यामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला तर अजिबात गैरसोय झाली नाही पाहिजे याचं पूर्णपणे काळजी इथल्या गावाने घेतलेली आहे. आणि हे इथला टाईप ऑफ पूल तिकडं पण बसायला केलं, इकडं पण बसायला केलं. खूप उत्तम सोय केलेली आहे सगळ्या गोष्टींची. म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केलेला आहे, तरुणांचा केलेला आहे. मेल्यानंतर त्या गावातल्या नागरिकाचं काय होईल, त्या शिक्षणाचं काय होईल, सगळ्याचा विचार करून या गावाने स्वतः त्या गावाची प्रगती केलेली आहे. हे सगळे रिझल्ट आहेत. तुम्ही रिझल्ट बघा या गावाचे. इथून मागे ह्या गावामध्ये कोरड होती, म्हणजे इथे पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे शेती करता येत नव्हती. पण याचा नीट अभ्यास झाला, गावाची प्रगती झाली. त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना कळालं की अंजिराचं पीक आपण आपल्या गावात घेऊ शकतो, कारण इथे चांगलं वातावरण या पिकाला मिळतं. आणि म्हणून हे अंजिराचं पीक आता सर्व इथले शेतकरी घेतात आणि दिवसाला 5,000 तरी कमवतातच या सीझनमध्ये. बघितला ना सर्व व्हिडिओ. ह्या गावामध्ये प्रत्येक गोष्ट भविष्याचा विचार करून बनवलेली आहे. टेम्पररी कोणत्याच व्यक्तीने इथं विचार केलेला नाहीये. इथला तरुण, वृद्ध, मुले, मुली, महिला, पुरुष, सरपंच, सदस्य सगळेजण एक असल्यासारखी कामं करतात. म्हणून प्रत्येक गावाने प्लीज हे राजकारण, हे जातीवाद, हे धर्म हे सगळं सोडून जरा आपल्या गावाचा विचार करून, समाजाचा विचार करून या सगळ्या प्रगतीच्या दिशेने आपलं गेलं पाहिजे. आणि हे सगळे असे विचार केलेच पाहिजे. आणि प्रत्येक तरुणाला मला असं वाटतं, मी आवाहन करते की प्लीज तुम्ही या गोष्टींमध्ये उतरा, जरा विचार करा, या समाजाचा पण विचार करा. आपण काहीतरी या समाजाचे देणे लागतो आणि ह्या गावाचा आदर्श घ्या. थँक्यू सो मच. तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली आणि मला असं खूप आतून वाटतं की आपल्या मुळशी तालुक्यातून एक जरी गावाचं झालं ना तर खरंच या व्हिडिओचं सार्थक होईल. आणि या गावातून खरंच तुम्ही आदर्श घ्या. तुमच्या गावात यातली एक जरी उपक्रम तुम्ही राबवला ना तरी खूप सुंदर होईल. धन्यवाद. काकू शेतातून आणलंय का आजी? बापरे, लय लांबून आले. गाडी जात नाही ना? रस्ता नाही.